सध्या संपूर्ण शहरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता कधी जाहीर होणार? पण शासनाकडून आणि निवडणूक आयोगाकडून हालचाली हव्या तितक्या वेगाने होताना दिसत नाहीयेत. मात्र कोल्हापुरातील इच्छुकांनी त्यांच्या हालचालींमध्ये चांगलीच गती घेतली आहे. महायुतीचे नेते जेव्हा महायुती होणारच अशी भूमिका घेताना दिसतात, तेव्हा त्याबरोबरच एक गोष्ट देखील स्पष्ट होते, ती म्हणजे महायुती फिक्स तर बंडखोरी देखील फिक्स. त्याचं कारण आहे शिवसेनेने नुकतेच केलेले इन्कमिंग आणि भाजपने गेल्या काही वर्षात केलेले इन्कमिंग. सध्या कोल्हापुरात काँग्रेस विरुद्ध भाजप शिवसेना अशी किंवा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई सुरू नाही, तर भाजप विरुद्ध शिवसेना अशी एक सुप्त लढाई सुरू आहे. सध्या भाजप किमान 35 जागांवर अडून बसली आहे. तर शिवसेनेने 35 पेक्षा कमी जागा घेतल्या तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार हे निश्चित मानले जात आहे. भाजप आणि शिवसेनेने 35-35 जागा घेतल्या तर हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी वेगळा विचार करणार हेही निश्चित. आणि समसमान म्हणजे किमान 27 जागा प्रत्येकाला मिळणार असतील तर राष्ट्रवादी सोडून भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे सध्या तरी महायुती ही केवळ कागदावरची कल्पना वाटत आहे. त्याउलट महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाने 35 जागांवर दावा केला असला तरी सतेज पाटील ठाकरे गटाला 10 ते 15 आणि शरद पवार गटाला 10 ते 12 जागांच्या आसपास जागा देऊन काँग्रेसच्या सर्वाधिक जागा लढवतील. त्यातही सध्या महायुतीमध्ये असणारे अनेक दिग्गज उमेदवार महायुतीमधून डावलले गेल्यास महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसमध्ये त्यांची घर वापसीसाठी डोर टाकून बसली आहेत. त्यामुळे यंदा काही झालं तरी महायुतीला जागा वाटप आणि त्यानंतर होणारे तिकीट वाटप म्हणजे डोकेदुखी ठरणार आहे. त्याचवेळी शहरात तिसरी आघाडी होणार आणि त्याला एक आमदार किंवा एक खासदार, ज्या दोघांनाही आपापल्या मुलांना महापौर करायचं आहे, ते अदृश्य ताकद देऊ शकतात. कोल्हापूर महानगरपालिकेत गेले अनेक वर्षे कारभारी म्हणून प्रसिद्ध असणारे आणि निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे अण्णा या आघाडीचे मोठ बांधून नेतृत्व करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक झाल्यापासून त्यांना डावलले जात असल्याने तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ते किमान 10 ते 15 जागा निवडून आणून स्वतःची ताकद दाखवून देऊ शकतात. तसेही त्यांची स्वतःची एक रणनीती बनवण्याची पद्धत असून ते गेले 20 वर्षे यशस्वी देखील होत आहेत. त्यामुळे त्यांना डावलले जाणे ही दोन्ही आघाडींची मोठी चूक ठरणार असल्याचे जाणकार सांगतात. जर महापौर पदाचे आरक्षण सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाले तर मात्र त्यांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. मात्र त्याच वेळी सर्व नेते त्यांचे राजकीय मूल्य कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. पण जर शहरातील या नेत्याने ठरवलं तर आपण काय करू शकतो हे दाखवून द्यायला मागे पुढे पाहणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं? खरंच कोल्हापूरमध्ये तिसरी आघाडी अस्तित्वात येईल की महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोघांमध्येच मेन लढाई होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.